सोप्या पद्धतीने मोर आवळा कसा बनवायचा. आवळा घ्यायचा, खिसायचा, तूप घ्यायचं, 2 चमचे टाकायचा, खिसलेला आवळा यात टाकायचा. आता याला परतायचा. गूळ घ्यायचा, आता यात घाला गूळ. आता याला मंद आचेवर शिजवायचा आणि शिजवताना कंटिन्युअस हलवायचं, नाही तर सगळं जळून जाईल. पुन्हा करपल्यावर म्हणता नितीनने नाही सांगितलं. आता घ्या विलायचीची पूड, बस मिक्स करा चांगल्यापैकी आणि थोडंसं अजून शिजू द्या त्याला चांगलं. विलायचीची पूड शेवटी टाकली आहे कारण त्याचा सुगंध उडून जाऊ नये, त्यामुळे छान त्याला शेवटी टाका आणि थोडंसं मीठ टाका. आता या पाकाला एक छान तार आली, कन्सिस्टन्सी आली म्हणजे हे झालं. गूळ हळूहळू थंड झाल्यावर घट्ट होतो. आता याला झाकून ठेवा आणि थंड होऊ द्या. वर्षभर टिकणारा मोरावळा रेडी आहे. आता याला हवा बंद बरणीमध्ये भरायचा, वर्षभर खायचा. सोपं आहे ना.